उठा जागे व्हारे आता, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी किंवा चुकवाव्यता जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निगरे. हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्याने राहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुजतावरा, हेच करा बापानो. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भवकामा. धरा अंतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. पांडुरंगा करू प्रथम यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासदुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते चिमंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता कायमा जीवानी मानेल संतासी, अरंजवो चित्तासी आपुलिया. मा जीवानी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. संपाद्य ज्ञानांची विदाय, भक्ती मिलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसागृंत. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. संजीवयत्य खिल शक्ती धरस्व धामना.
अन्यंश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेवराय यांचा काकडा या प्रकरणातील फार मोठा मार्मिक असा अभंग आहे. या ठिकाणी गतवर्षी काळ सारावा चिंतने तुम्ही होते. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. या अभंग गेल्या वर्षी मी अभंग घेतला होता. लक्षात ठेवत जा, म्हणजे तुमच्या लक्षात राहत नाही. बरं आहे. गेल्या वर्षी हा अभंग घेतला. आपण या अभंगावर चिंतन करत असताना मी अगोदर या दोघं तिघ जणांना असं विचारलं की हा अभंग कीर्तनामध्ये झाला का इथं आपल्या सप्ताहामध्ये. जो अभंग झाला नाही त्या दृष्टिकोनातून अनेक गावला होऊ द्या, पण या गावामध्ये हा अभंग आपल्याकडून त्या ठिकाणी झाला नाही. माझे सहकारी आमचे तुकाराम महाराज असतील, नेताजीराव असतील, कृष्णा महाराज असतील, नारायण महाराज असतील, इकडं माझ्या आळंदीचे गुरुबंधू मंडळी असतील, सर्वांच्या योगदानामधून हा उत्सव या ठिकाणी घडतोय. त्याच्यातील 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे या ठिकाणी आली. तुका म्हणे मध न घडता सेवा, पूर्वपणे ठेवा उडवला. आपण फार मोठे भाग्यवान आहेत की मला वाटतं गेल्या 2 वर्षापासून हरिभक्तपारायण गुरुवर्य पुंडलिक महाराज देवकर आमचे गुरुवर्य महाराज म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचे विद्यमान वंशज या गावामध्ये येतात. हे आपलं एक वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं भाग्य आहे, हे लक्षात घ्या. आमच्यासारखे जे एखाद्या वेळा तारीख नाही घेतली तरी जमतं. माझे आता 16 वर्ष झालेत. एखाद्या वेळा राजीनामा घ्या ना माझा किती दिवस ठेवता आता मला तरी. परिस्थिती अशी आहे. आणि या दृष्टिकोनातून 16 वर्षे ही 16व्या वर्षाची माझी ही सेवा या ठिकाणी मी करतोय. आनंद आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ माळेगाव यांच्या विद्यमाने नाविन्यपूर्ण असणारं परमपूज्य वंदनीय वक्ते बाबा यांनी ही जी असणारी परंपरा, त्या परंपरेच्या दृष्टिकोनातून महाराजांनी बाबांनी अनेक वर्ष या ठिकाणी चिंतन सेवा त्या ठिकाणी केल्यानंतर बाबा गेल्यानंतर काही कालावधीनंतर थोडासा या गावचा माझा त्या ठिकाणी ऋणानुबंध थोडं त्या ठिकाणी जुळला गेला. माझं एकच गोष्ट असते, आपल्या जीवनामध्ये फक्त एक काम करायचं. एखाद्या वेळेला राजीनामा द्यायची वेळ आली तर फटदिशी देता यावा. आपल्या पाठीमागं भ्रष्टाचाराचा काही आरोप नसून या प्रकारानं एखादी गोष्ट आपण करत असताना सुटसुटीत आणि मोकळ्या मनानं आपण वारकरी संप्रदायाची चिंतन सेवा त्या ठिकाणी करायची. आता हे व्हिडिओ हे समोर शूटिंग चालू असल्यामुळं मला काही गोष्टी बोलायच्या होत्या. मी अगोदर बोललो होतो, पण काय होतं माहिती आहे का, ह्याच्यामुळे पुन्हा माझ्यावर 2 गुन्हे दाखल झालेत अगोदर. आता हे काय होईल माहिती आहे का, मी इथं काय बोललो तर काय असतं माहिती आहे का, मी बोललो नाही म्हणायला वाव बी नाही ना, हे शूटिंग केल्यामुळं हे दृष्टी असं झालंय. वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी अशा दुर्दैवाच्या घडल्यात आणि वारकरी संप्रदायामध्ये एवढे दुर्दैवी कीर्तनकार काही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. वसंत गडकर सारखे तुकोबारायच वैकुंठाला गेले नाही म्हणणारे आणि गेले 2 दिवस झालं. अरे ज्याला प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं चटणीस्पद मिळालं आणि अशा व्यक्तीनं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायच्या गात्यावर ज्ञानोबारावर शंका घ्यावी, ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीवर शंका घ्यावी, हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. माझी विनंती आहे, ही क्लिप महाराष्ट्रात जाऊ दे, मी आता बोलतोय ती महाराज. एकच लक्षात ठेवायचं, आळंदीला कोणता कार्यक्रम वारकरी संप्रदाय असेल, देवला जगद्गुरु तुकोबारायचा कोणता कार्यक्रम असेल, पंढरपूरला एखादा कार्यक्रम असेल किंवा पैठणला एखादा कार्यक्रम असेल, तर वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही व्यक्तीनं गोविंदगिरीला कुठे बोलवायचं नाही. ही माझी विनंती आहे, बोलवायचं नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये राहून ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरी येऊन जगद्गुरु तुकोबारायच्या गात्यावर शंका येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वारकरी मानण्याच्या पात्रतेचे नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं काय मत आहे? मग टाळ्या काय उद्या वाजवता का मी गेल्यावर? ही वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठी खंत आहे. आणि या विषयावर एक लक्षात घ्यायचं, मी जर कीर्तनकार असेल पण कीर्तनामध्ये जर ज्ञानोबाराय तुकोबारायबद्दल लाभशब्द बोलला असेल, कोणताही कीर्तनकार असला त्याला त्या ठिकाणी काय करायचं, मान्य करायचं नाही. गाडी निघाली की त्याला सांगायचं, महाराष्ट्रात कीर्तन करायचे असतील तर आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वर अपशब्द कधी बोलायचे नाही, हे लक्षात घ्या. पुन्हा माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून अगोदर सांगून टाकलं, हे लक्षात घ्या. या अभंगामध्ये नामदेवरायसारखे संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये आले, पण आल्यानंतर कशा करता आले तर संत महात्मे जाग करण्याकरता मृत्यूलोकामध्ये येत असतात. तुम्ही आम्ही या ठिकाणी झोपलेलो आहे, मग झोपल्यानंतर कोणत्या झोपेमध्ये आहेत तर माझ्या ज्ञानोबारांनी गोड ओवी दिली, अवेद्याची निधा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोग्यत होता प्रबुद्धा अनादि जो, तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. मग तुकोबाराने विचारलं, मज निरंतर
काय सांगू आता संताचे काय सांगू आता संताचे उपकार मदनी निरंतर जागविते. काही जणांच्या उपकारामधून माणसाला उत्तीर्ण होता येतं, काही जणांच्या उपकारामधून कधीही उत्तीर्ण होता येत नाही. त्याला 3 उदाहरण देतात. देवाचा झालेला उपकार सगळ्यात मोठा आपल्यावर जर उपकार देवाने कोणता केला असेल तर तो सर्वात मोठा उपकार केला. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. देवाचा सगळ्यात मोठा उपकार जर कोणता असेल तर देवाने आपल्याला हे शरीर दिलं की देवाचा त्या ठिकाणी उपकार आहे. त्याच्यामध्ये आपण जर पुढे पाहिलं, अज्ञानाचा अंधकार घालून ज्ञानाची जागृती देण्याचं काम ज्याने केलं ते म्हणजे संत महात्म्याचा दुसरा असणारा उपकार आहे. आणि तिसरा जर उपकार केला कोणा केला असेल, महाराज म्हणतात केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐशी माय, धर्मे त्यांचे रे केले पाय, दिले अक्षया भयदान गा. आई वडिलाचे आपल्यावर त्या ठिकाणी सर्वात मोठे असणारे उपकार आहेत. आणि महत्वाची गोष्ट, देवापेक्षा सुद्धा संत महात्म्याच्या आपल्यावर त्या ठिकाणी असणारे उपकार आहेत. म्हणून एक उदाहरण देतो आणि अभंगामध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश करतो. मला तुम्हाला विचारायचंय, सीतामाईला हिरावून नेलं, शोध घेण्याकरता कोण गेलं? हनुमंतराय म्हणायचं. राय हा शब्द आहे. कोण गेलं? हनुमंतराय गेले, बरोबर. लक्ष्मणजीला शक्ती लागली त्यावेळेला वल्ली आणण्याकरता कोण गेलं? बरं, सेतू रचण्याकरता पहिल्यांदा मदत कोणी केली? हनुमंतरायने केली. म्हणजे परिस्थिती अशी आहे, एकानं संन्याशी राहायचं, सगळ्या संसारिकांना त्याचा फायदा उचलायचा. तुमच्या लक्षात आलं बरं? नाही तर त्या सोडून चला. परिस्थिती अशी आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. काय करायचं? हनुमंतरायचा फायदा जेवढा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी ज्यावेळेला युद्ध संपलं, युद्ध संपल्यानंतर सीतामाईने सांगितलं, प्रभू सगळ्याला एक एक वस्तू दिली, आपल्याला भेट दिली, पण दिल्यानंतर हनुमंतरायला मात्र आपण काही दिलं नाही. प्रभू रामचंद्राच्या मुखातून गोड शब्द निघून गेले. त्याने सांगितलं सीते, प्रत्येकाला आपण दिलं, पण एक लक्षात घ्या, हनुमंतरायचे एवढे उपकार आहेत की त्यांना आपण पंचप्राण दिले तरी त्यांच्या उपकारामधून उत्तर होऊ शकत नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. संत महात्मे काय करतात? जागविती, शिकविती आणि सांभाळीते. तिन्ही प्रकारचं काम संत महात्मे आपल्याला त्या ठिकाणी करतात. मग नामदेवरायाने विचारलं, महाराज तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आले, पण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आतापर्यंत कोणाकोणाला जागा केलं? तर त्याच्याकरता गोड तुकाराम महाराज प्रमाण आहेत. आमच्या संत महात्म्याने जागा करत असताना देवाला जागा केलं, संत महात्म्याने जागा करताना साधू संताला जागा केलं, आणि संत महात्म्याने जागा करत असताना जीवाला जागा केलं. तिघ जणाला जागा करण्यात प्रयत्न केला. महाराज म्हणतात, उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. एक झालं प्रमाण. दुसरं प्रमाण देत असताना महाराज म्हणतात, महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, समाजाला जागा करण्याचं काम संत महात्म्याने केलं. आणि एका ठिकाणी आमचे गुरुदेव पुंडलिक महाराजांची एक आवडती चाल आहे,
मला तेवढी स्वरात येणार नाही पण जोरात म्हणतो कमीत कमी राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हलवून जागे करा देवराया. आता जरा बोलतोच. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, कीर्तनकार महाराजालाच काकडापाठ नसतो. तुम्हाला असे कितीतरी कीर्तनकार दाखवेल की त्यांना काकडच पाठ नाही. माझं तुम्हाला मत आहे, कीर्तनकारला आदल्या दिवशीच बोलवायचं पाठी, त्याला म्हणायचं पूर्ण काकडा म्हण नंतरच पाकिट तुला, आहे की नाही. 50% कीर्तनकार फेल जातील. काय मोरखंडीकर महाराज 50% तुम्हाला सांगतो काय झाले माहिती का, दुपारी जर संध्याकाळी कीर्तन करत असेल ना, तर कोणत्या अभंगावर कीर्तन करायचं, थोडं थोडं याचं युट्यूबला थोडं काय ऐक, त्याचं युट्यूबला थोडं ऐक, दिवसभर थोडं थोडं ऐकत संध्याकाळची पंगत घालायची. तुमच्या येतं का नाही लक्षात नाही त्या सोडून चला. परिस्थिती अशी, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराज म्हणतात राही रकुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हलवून जागे करा देवराया. देव झोपले होते का? देव झोपत नसतो. देव ज्या दिवशी झोपत असतो त्या दिवशी आपण जागा राहत नसतो. मग संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये आले, पण आल्यानंतर काही जणाला जाग करायचं असतं आणि काही जणाला जाग कधी करायचं नसतं. तुम्ही म्हणाल कोणाला जाग करायचं? एखादा विद्यार्थी जर त्या ठिकाणी अभ्यास करत करत जर झोपला तर त्याला जाग करायचं. एखादा प्रवासी आडरानामध्ये जर प्रवास करत असताना थकला आणि झोपला तर त्याला सुद्धा जाग करायचं. आणि तिसरी गोष्ट अशी, एखादा उपवासी जर मनुष्य तसाच झोपला तर त्या ठिकाणी त्याला सुद्धा जाग करायचं. झाले 3. आणि कोणाला जागा करायचं नाही. आपला विरोधक जर झोपलेला असेल तर त्याला उठून हलवून जागा करावा. बोला की झोपलेत का जागे तुम्ही? जागा करायचं नाही. एखादं परक्याचं जर कुत्रा असेल तर त्याला सुद्धा जागा करायचं नाही. मग या प्रकारे एखादा साप एका कोपऱ्यात बसला असेल तर त्याला सुद्धा जागा करायचा नाही. म्हणजे काही जणाला जागा करायचं नाही आणि काही जणाला जागा करायचं. मग महाराज त्या ठिकाणी म्हणतात मग आम्ही सुद्धा जागे आहेत ना. तर माझ्या गीतेनं त्या ठिकाणी गोड शब्द सांगितले. गीता सांगते आपण प्रपंचामध्ये जागेत पण परमार्थामध्ये आपण झोपलेत. एक लक्षात घ्या, प्रपंचामध्ये आपण जागेत पण परमार्थामध्ये आपण झोपलेत. काय जागा की निजलासी सुने जागवून दारापाशी, तुझ्या हितासाठी करे वसवसी भेटी न घेसी वासुदेवासी गा. या प्रकारानं प्रपंचात जागेत पण परमार्थात आपण मात्र त्या ठिकाणी झोपलेले आहेत. आणि जो जागा असतो ना तोच दुसऱ्याला जागा करू शकतो. म्हणून नामदेव यांना विचारलं महाराज तुम्ही काय म्हणता? महाराज त्या ठिकाणी म्हणतात आता तुम्ही जागा उठा. हे महाराज अभंगाच्या
स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात उठा जागे वारे. आता आता म्हणजे कधी? तर महाराज म्हणतात इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंत. जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे, पाठव्यथा शक्ती आहे, तोपर्यंतच परमार्थामध्ये मजा आहे, हे लक्षात घ्या. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत टाळी वाजवा, जोपर्यंत वाचा चांगली तोपर्यंत त्याचं नामस्मरण करा, आणि महत्वाची गोष्ट जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा करा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. या प्रकारानं मात्र एक प्रमाण आहे बघा गोड. महाराज म्हणतात तीर्थयात्रे जाय चुकू नको, पंढरीचा वार करी वारी चुकू नये देरी, तयाचे भजन चुकू एक नारायण तयाचे भजन. एक जर निघून गेला ना तर त्याला काही त्या ठिकाणी किंमत राहत नाही. तुम्ही म्हणाल कशी राहत नाही? याला चालवणारा, याला बोलायला लावणारा, याला ऐकायला लावणारा, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरवीन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. काय करा? ज्यानं ही आपल्यावर सर्वात मोठी, देवानं पाठिंबा काढून घेतला, नीट ऐका जरा, देवानं पाठिंबा काढून घेतला की आपल्या दारात गर्दी होते. बोला की कशाला? ही लक्षात ठेवायचं. देवानं आपला पाठिंबा काढून घेतला की आपल्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वारकरी संप्रदायामध्ये दोन गोष्टी फार मोठ्या. वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घुले आमचे बुवा म्हणायचे बरं का, पहिली गोष्ट देवाचं स्मरण आणि माणसाचं मरण कधी विसरायचं नाही, कधी विसरायचं नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण ओळखायचं, स्मरण का करायचं, कधी मरण येणार आहे माहिती नाही. माहिती होतं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दुःखाच्या दोन गोष्टी घडल्या, आणि त्याच्यामध्ये कोणत्या असतील? या असणाऱ्या आपल्या मराठवाड्यामध्ये 50 वर्ष मराठवाडा भूतकाळात गेला का? स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब गेले, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे गेले. याच्यामुळे 50 वर्ष मराठवाडा भूतकाळात गेला. आणि आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक आदरणीय अजितदादा पवार गेले. याच्यामुळे आमचा पश्चिम महाराष्ट्र पुन्हा 50 वर्ष भूतकाळात गेला. मी कोणत्या पक्षाचा नाही, पण असे नेते पुन्हा महाराष्ट्रात कधी होणार नाहीत, कधीच होणार नाही. ही लोक गेले, यांच्या शब्दाला फार मोठी किंमत होती मंडळी. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात दिली, कोणत्या क्षणी कोणत्या वेळेला या शरीरावर काळाचा घाला पडेल हे काही सांगता येत नाही. बघा ना, हातात घेतलेला घास तोंडात, आणि तोंडात पोटात जाईल का नाही याची गॅरंटी आपल्याला त्या ठिकाणी नाही. दादांना त्या दिवशी वाटलं असेल का आपलं मुंबईहून विमान निघाले पण आपण घरी जाणार नाहीत? किती मोठी वारकरी आपण जर विचार केला तर दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आमचे गुरुदेव चैतन्य महाराज देगलूरकर बाबा सांगत असतात, आपण बसलो की काळ शेजारी बसत असतो, आपण उठलं की काळ आपल्या बरोबर चालत असतो, आपण ज्या वेळेला निघालो की निघाल्याबरोबर आपल्या डोक्यावर काळ बसल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ घडी घडी काळ वाट याची पाहिजे अजून किती आहे अवकाश. म्हणून काय करा, अविश्वासाचा ठराव येऊन राजीनामा देण्यापेक्षा शहाण्या माणसानं लवकर राजीनामा द्या. उठा
उठा म्हणजे काय करा, आम्ही जागेत म्हणून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उठा जागे वारे आता. आता म्हणजे कधी, तर महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं कधी आपण एक काम करायचं, भगवंताचं नामस्मरण करताना हे जे प्रत्येक इंद्रिय आहेत ना, हे प्रत्येक इंद्रिय त्या ठिकाणी गलित करत एक दिवस झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात आता. आता म्हणजे कधी, पाणी वाहून जाण्याच्या अगोदर आता, घर पेटण्याच्या अगोदर आता, आणि इंद्रिय गलित गात्र होण्याच्या अगोदर आता. या प्रकारानं उठा जागे व्हारे आता, उजळले भाग्य आता. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, या प्रकारानं आता हा शब्द आला की त्या ठिकाणी महाराज म्हणतात वर्तमान काळ. आमच्या नामदेवरांनी त्या ठिकाणी सांगितलं महाराज उठा जागे व्हारे आता. मग काय करा उठून, महाराज म्हणतात स्मरण करा पंढरी नाथा. त्या भगवंताचं स्मरण करायचं, पण कधी, माझ्या ज्ञानोबरांनी सांगितलं कधीही करा. विठाला विठाला उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. महाराज म्हणतात कोणाकोणाचा उद्धार केला. प्रभू रामचंद्राचं सैनिक होतं, ज्यावेळा त्याला बाण लागला की त्याने राम म्हणायचं प्राण सोडायचा. मग तुम्ही म्हणाल ज्यावेळा रावणाचं सैनिक होतं त्याचा उद्धार प्रभू रामचंद्राने केला नाही का? केला ना. कसा केला? ज्या वेळा रावणाच्या सैनिकाला बाण लागायचा, लागल्यानंतर त्याने रामाकडे बघायचं आणि प्राण सोडायचा. बोला की मग प्रभू रामचंद्राला पाहता पाहता जर प्राण सोडला तो तर काय नरकात जाईल का? महाराज म्हणतात याचा अर्थ असा, प्रभू रामचंद्राला पाहिलं तर पाहिल्यानंतर सुद्धा पाहता पाहता त्या ठिकाणी जर प्राण सोडला तर त्याला सुद्धा मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून महाराज म्हणतात स्मरण करा पंढरीनाथा. बऱ्याच वेळेला लोक देवाचं स्मरण त्या ठिकाणी करत नाहीत. कितीतरी लोक तुम्हाला दाखविल आता की आपण पंढरपूरला कधी न गेलेले, नंतर पुन्हा त्या ठिकाणी आता देवाचं नामस्मरण कधीच न केलेले. आमच्या गुरुरे महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं, कट्टर हिरण्यकशिपूच्या पॅनलची माणसं म्हणायची याला. बरं का, याला दुसरं काय म्हणणार आहे आपण, हे की नाही?
म्हणजे देवाचं नामस्मरण कधी केलं नाही, पंढरपूरला कधी वारीला गेलं नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये राहून जर आपल्याला विठ्ठल जर माहित नसेल, ज्ञानोबराय माहित नसेल, तुकोबाराय माहित नसेल, एकनाथ महाराज माहिती नसतील, नामदेवराय माहिती नसतील, तर वारकरी संप्रदाय इतका आपला दुर्दैव इतका दुसरा कोणी नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून स्मरण करा पंढरीनाथा. तर याचा अर्थ असा आहे, आपण देवाचं स्मरण केलं की शेवटच्या वेळेला भगवंत आपलं स्मरण केल्याशिवाय राहत नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाती स्मद्भावम याती ना तेत्र संशया. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. या प्रकारानं महाराज म्हणतात, आपण त्याचं आयुष्यभर स्मरण केलं की शेवटच्या वेळेला नक्की तो स्मरण त्या ठिकाणी करतो. माझ्या नामदेवरायांनी ज्ञान त्या ठिकाणी गोड उत्तर दिलं. नामदेवराय म्हणतात, देवा पहिल्यांदा मी तुझं स्मरण करेल, पण माझे इंद्रिय ज्यावेळेला गलित गात्र होतील त्यावेळेला तर मात्र स्मरण करून घ्यायचं काम तू कर. का नामा म्हणे केशवराजानं केला नियम चालवी माझा. पहिल्यांदा करायचं काम माझं आहे, पण नाही करता आलं की करून घेण्याचं काम मात्र तुझं आहे. हे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आमचे गुरुवारी मारुती बाबा कुरेकर बाबा एक उदाहरण देत असतात. दोन प्रकारचे, एक मार्जर भाव आणि एक मरकट भाव. मार्जर भाव म्हणजे ती काय करते, मांजरीन पिलाला जन्म देते, पण तिला माहिती असतं आपले ह्याच्या बापाचा स्वभाव वाईट आहे, म्हणजे कोणाचा बोक्याचा. मग ती काय करते, त्याला त्यात विठाला बोक्याचा स्वभाव वाईट आहे. मग ती काय करते, या पिलाला उचलते, उचलल्याबरोबर या खोलीत नेते, या खोलीतून त्या खोलीत नेते, त्या खोलीतून त्या खोलीत नेते. का त्या बोक्यानं मारू नये याच्या करता. आता नीट मुद्दा लक्षात घ्या. जी मांजरीन त्या पिलाला धरते, पण ती दात मात्र पिलाला अजिबात लागू देत नाही. पण तीच मांजरीनं जर उंदराला धरलं तर जिवंत ठेवत नाही. का तसं वारकरी संप्रदायामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण ज्याची भक्ती केली 100% तो आपल्याला त्या ठिकाणी काळाच्या घालामध्ये जाऊ देत नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घेरटे फिरे भोवते. या प्रकारानं आपण त्याचं स्मरण करावं लागतं. आणि दुसरं जर पाहिलं, माकडीने पिलाला जन्म देते, पण दिल्यानंतर या झाडावरून त्या झाडावर उडी टाकते, पण टाकताना पिलाला सांगते, बाबा एक लक्षात घे, उडी मारायचं काम माझं आहे, पण धरून बसायचं काम तुझं आहे. हे लक्षात ठेवा. तसं ज्यानं भक्ती केली त्याला मात्र भगवंत सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी करतो.
विठाला विठाला मी बसवतो आता तिघाचं सरकार असल्यामुळे बसवतो दगड काय अडचण नाही. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा जगद्गुरु तुकोबरा त्या ठिकाणी सांगतात भवसागर भव नदी. इथंच मी आपण घेतलं होतं ना मनोवनी शरण जावे सर्व भावी देवाशी. हा तो हा उतरेल पार त्याच्यातलं प्रमाण आहे. पण तरी त्याचं उत्तर थोडंसं देतो. भगवान परमात्मा काय करत असतो तारुण्य येतो. पण कोणाला तारुण्य येतो माझ्या ज्ञानोबराची गोडवी येत एकच लीला तरली जे सर्व भावे मज भजले जे माझ्याकडे जे मला शरण आले ना त्यांना मी त्या ठिकाणी तारुण्य येतो. आणि बाकीचे मात्र बुडाले तयाचा मुळणा मार्ग ते कुठे गेले मला माहिती नाहीत. पण जे मला शरण आले ना त्यांना मात्र तारुण्याचं मी त्या ठिकाणी भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या फक्त एक त्याचे पायी घाला मिठी मूल नेगी जगेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपला स्मरण करा पंढरीनाथा भगवंताचं स्मरण आपण त्या ठिकाणी करा. कधी करा कुठे करा कसंही देवाचं स्मरण जरी केलं त्याचा 100% फायदा होतो. मग स्मरण करा पंढरीनाथा. मग काय करा भावे चरणी काय करा चरणी ठेवा माता चुकविवेता जन्माच्या. तुम्ही जर संस्थेमध्ये जोग महाराजांच्या आमचे वैकुंठवासी गुरुरे घुलेबा होते आणि त्याच तोडीचं या भागाला फार मोठं योगदान मिळालं म्हणजे परमपूज्य उज्ज्वलानंद बाबा. फार मोठं वारकरी संप्रदायाचं फार मोठं भाग्य. पण एक लक्षात घ्या चांगली जी माणसं असतात ना तुकाराम बाबा ते चांगली माणसं जास्त कालावधीपर्यंत राहत नसतात. तुम्हाला सांगतो काय असतं वाईट लोकांचे लोक मग 2-3 वेळेला पाहुणे येऊन बघून जातात. ते म्हणतात अजून गेले नाहीत का बोला की अजून गेले नाहीत का. आणि काही जणाला मात्र त्या ठिकाणी लोकांना चाहूल न लागण्याच्या अगोदर एखादी मोठी व्यक्ती त्या ठिकाणी जात होती. कर्म का अजून कमीत कमी 20 वर्ष तरी उज्ज्वलानंद बाबाची आपल्या या मराठवाड्याला त्या ठिकाणी गरज होती. काय माहिती का वारकरी संप्रदाय मी बघितलं की मोठमोठे असणारे उत्सव बाबांनी त्या ठिकाणी करायचे. आणि करत असताना निष्काम भावनेनं बाबांनी एखादा शब्द टाकला की मला वाटतं समाज कधी खाली पडू देत नव्हता. हे असं फार मोठं व्यक्तिमत्व आपल्याला या मराठवाड्याला त्या ठिकाणी दिलं होतं. असू द्या पण मी कीर्तनामध्ये अनेक वेळा सांगत असतो जसं बाबा अचानक तिकडून आले ते ताचेल बेटला गेले आणि अचानक वारकरी संप्रदायाचा प्रचाराने प्रसार केला. एवढा प्रचाराने प्रसार केला की एक गाव ठेवलं नाही. तुम्ही एक पत्रिका मला दाखवायची या भागात ते की त्याच्यावर उज्ज्वलानंद बाबाचा फोटो नाही. काय नेताजीराव मी काय बोलतोय एक पत्रिका दाखवायची उज्ज्वलानंद बाबाचा फोटो नाही का. या महात्म्यानं कामच असं केलं कसं आपलं नाव व्हावं आणि काही वेळा नाव सांगितल्यानंतर काम व्हावं असं काम केलं. विठाला गेलेले
गेले दिगंबर ईश्वरी होते राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. या प्रकारानं संत महात्मे जातात, पण जाताना एक कीर्तीने पाठीमागे राहतात. कीर्तीने राहत असताना समाधीच्या दृष्टिकोनातून पाठीमागे राहतात आणि त्यांनी केलेलं समाजकार्य त्याच्या दृष्टिकोनातून संत महात्मे पाठीमागे राहतात. म्हणून स्मरण करा पंढरीनाथा. या प्रकारानं भावे चरणी ठेवा माता. एक शब्द जरा बोलायला थोडासा मला जड जातोय, पण आमच्या मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी शब्द ऐकलेले आहेत. कीर्तनामध्ये ज्यांच्याकडून आपण ऐकलं त्यांचं कीर्तनामध्ये नाव घेत जावं, बरं का. आपण जर एखादी चाल एखाद्या कुठची ऐकली तर ऐकल्यानंतर ती चाल ज्यांच्याकडून आपण ऐकलेली आहे त्यांचं आपण कीर्तनामध्ये नाव घ्यावं. एखादा दृष्टांत ज्यांच्याकडून आपण ऐकलेला आहे, काय बोला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या दृष्टिकोनातून दोन तीन गोष्टी फार मोठ्या महत्वाच्या आहेत. पहिलं, महाराज त्या ठिकाणी म्हणतात स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी. चरणावर त्या ठिकाणी माता ठेवा. माता ठेवत असताना गुरुदेव महाराज म्हणायचे, मी आता बोलत बोलत सांगून गेलो की काही गोष्टी आहेत ना, ते काही गोष्टी आयुष्यभर माणसाला पाळाव्या लागतात. प्रपंच करत असताना माणसाचं डोकं नीट असावं, लक्षात घ्या. प्रपंच करत असताना माणसाचं डोकं नीट असावं आणि परमार्थ करताना पाय भरलेले नसावेत, ते स्वच्छ असावेत, 100% भरलेले नसावेत. तुमचे पाय जर स्वच्छ राहिले ना तर समाज 100% तुमच्या चरणावर त्या ठिकाणी लोळल्याशिवाय राहणार नाहीत. आपण म्हणत असतो तिकडं महाराज आलेत, आपण दोघं चौघ जण इथं बसलोय, चला पाया पडून येऊ. मग तो एक जण म्हणतो तुम्ही या 3 जण पाया पडून, मी तोपर्यंत इथं एक जणाला फोनवर बोलायचं, मी बोलतो. याचा अर्थ हा मनुष्य पाया पडायला येत नाही, ह्याला माहिती त्याचे पाय भरलेले आहेत म्हणून. लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपले पाय आहेत ना, अपवित्रालाही पवित्र करण्याची ताकद आपल्या चरणामध्ये त्या ठिकाणी असावी. आयुष्यभर केलेली साधना माणसाची कधीच वाया जात नाही, तुम्हाला सांगतो. फक्त त्याची साधना व्यवस्थित केली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं तर असे काही चरण आहेत की ज्या चरणावर आपण मस्तक ठेवलं की अपवित्रालाही पवित्र करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून भावे चरणी ठेवा माता. आणि आमचं दुसरं एक प्रमाण आहे, महाराज म्हणतात श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या प्रकारानं त्यांच्या चरणावर आपण त्या ठिकाणी मस्तक ठेवावं. मग परिणाम काय होतो सांगा ना. मग महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, त्यांच्या चरणावर जर मस्तक ठेवलं तर ठेवल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण वाईट योनीमध्ये जर त्या ठिकाणी असेल, पण त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण चांगल्या योनीला त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. भावे चरणी ठेवा माता, पुढे चुकवी व्यथा जन्माच्या जन्मजन्मांतरीमध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येणं. काय बोला, खूप मोठं की जर्जर सांगतो थोडं पुढं, असू द्या. हा, असू द्या. काय माहिती का, ओघं आणतो ओढून ताणून, सुकृत नगद सेवक घेतो काय त्याच्यामध्ये. असू द्या, त्यांची भावना आहे, काय असेल ते. काय होतं, येणाऱ्या मुख्यमंत्र्याला कुणाला पद द्यावं म्हणून हे पंचायत पडतं. काय करावं आता, काय नावेलाच असतं. तुमच्या गोष्टी होतात पण त्रास होतो असल्या गोष्टीचा. विठाला चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माला येणं जर वाईट असेल, बरं का नेताजीराव, जन्माला येणं जर वाईट असेल तर संत महात्म्याने या मृत्यू लोकामध्ये घेईन मी जन्म याच्यासाठी देवा असं का म्हणायला पाहिजे.
तर दोन गोष्टी आहेत. एकीकडे घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. दुसरीकडे म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे. आणि एकीकडे तुकोबारा सांगतात की काय सांगू गर्भीची यातना. मग हे खरं का ते खरं? तर हे खरं आणि तेही खरं. का तुम्ही म्हणाल कोणतं तरी एक खरं, दोन्ही खरं. कसं करा त्याचं उदाहरण मी त्या ठिकाणी देतो. काही जणाला जन्माला येणं हे दुःख वाटतं आणि काही जणाला जन्माला येणं हे सुख वाटतं. कशा करतात त्याचं व्यवस्थित उदाहरण देतो. मी परवा काय झालं इकडून उमरग्यावरून पंढरपूरकडे निघालो आणि पंढरपूरकडे जात असताना तुकारामजे त्या ठिकाणी काय झालं, थोडं नळदुर्गच्या अलीकडं त्या ठिकाणी पांढरे ड्रेसवाले साधू थांबलेले असतात बघा. लायसन आहे का बोला की. आहे की मग नाही नाही ती सांगणारच आहे मी. मग लायसन आहे का, मग ती म्हणलं लायसन आहे. इन्शुरन्स भरलाय का, भरलाय. मग ती शेवटी मग काहीच नाही सापडलं तर म्हणतात मग बेल्ट लावला नाही. बोला की. मग ते VIP भिकारी असतात ते. तुम्हाला सांगतो आता मी येताना आमचे ड्रायव्हरला विचारतो मी येत असताना दिवसभर ज्यानं 2 रुपये 5 रुपयानं त्या ॲटोमध्ये माणसं भरलेत आणि त्याचा ॲटो त्या ठिकाणी पकडला ते आणि पडल्यानंतर तुझ्यावर फाईन पाडेल. मला सवय अशी की एखाद्या गरीबावर जर अन्याय होत असताना तर मी त्याचा बाप दाखवून देत असतो लगेच तिथं. गेल्या वेळेला आम्ही आळंदीला निघालो. आळंदीला निघाल्यावर पाटाच्या टोल नाक्यावर 2-3 टेम्पो आपल्या मराठवाड्यात निघाले होते. मी बी थांबलो म्हणजे कसं MH24 बघितलं थांबलो तिथं. म्हणले हे काय म्हणतात, ते म्हणले आम्हाला 500 रुपये द्या म्हणतात. कशा करता, तर म्हणले टेम्पोमध्ये माल भरायचा असतो माणसं कशी काय आणली. ही नियम लावला तिथं. मग मी त्यांना सांगितलं साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पंढरपूरला आहे आळंदीला वारीला निघालेत कार्तिकीला, तुम्हाला 1 नाही रुपये देणार नाही. ते म्हणले मग का देणार नाही. मी म्हणलं देणार नाही, ह्यांनी इन्शुरन्स वगैरे आहे, नंतर यांचं लायसन आहे, सगळं आहे, तुम्हाला पैसे कशामुळे द्यायचे. ते म्हणले माल वाहतुकीचा टेम्पो त्याच्यामध्ये माणसं भरले. मी त्यांना एक सांगितलं साहेब तुम्ही यांना सोडा, नाहीतर मी अशा ठिकाणी फोन लावीन की पुन्हा तुम्ही इथं नाही थांबणार टोल नाक्यावर. परिस्थिती अशी झाली. काय असतं माहिती आहे का, असे काही औषधं ठेवावं लागतात की रोग होण्याच्या अगोदरच ते औषध निर्माण करायचं. असे रोग असतात. तुम्हाला लक्षात आलं बरं, नाही तर द्या सोडून. या प्रकारानं त्यांना सांगितलं सोडता का नाही, ते मला सोडत नाही. मग आम्हाला एक फोन लावावा लागला. ते म्हणले अरे खाता तरी कुठं कुठं. असं म्हटल्यावर ते वारकऱ्याच्या गाड्या सोडल्या. आणि तुम्हाला सांगतो वारकऱ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही, कुठे असू द्या. वारकरी जिथं असेल आणि वारकरी संप्रदायाचं काम करत असेल ना तिथं ठामपणानं आपण तिथं उभं राहायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. स्मरण करा भावे चरणी ठेवा माता. आता मला तेच उदाहरण द्यायचं होतं. मग तिथं ते गेल्यानंतर ड्रायव्हर नसल्यामुळं मी चौकदार होतो दोघीजण. आणि चौकदाराला म्हणलं तुम्ही उतरू नका. मी उतरलो खाली. ते म्हणलं मग लायसन, मी म्हणलं लायसन नाही. ते म्हणले मग 2000 रुपये द्या. 2000 रुपये द्या. तुम्हाला खरं बोलू का, आता 16 वर्ष झाले या आपण हातानं कधी कोणाला दिलेलं नाही, घेतलेलं आहे भरपूर. बोला की. या हातानं दिलेलं नाही कधी, घेतलेलं आहे पण दिलेलं नाही. आणि आता मी म्हणलं आपला नियम मोडायला लागला नाही एवढ्या वर्षाचा. साहेबांनी म्हणलं साहेब काय सांगा ना. तर ते म्हणजे 2000 रुपये द्यावे लागतील. नीट ऐकायचं, महाराज विनोदाकरता मनोरंजनाकरता हे उदाहरण अजिबात देणार नाही. बरोबर अभंगावर प्रमाणावर तुम्हाला सोडणार. आणि मी म्हणलं काय झालं, तर ते म्हणले तुम्हाला तुमच्याकडे लायसन नाही काही नाही, बेल्ट लावलेलं नाही, त्याच्यामुळे 2000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. मी विचार केला. म्हणलं साहेबांना विचारलं साहेब गाव कोणतं, तर ते म्हणले गाव वगैरे काय सांगणार नाही, पण तुम्ही 2000 रुपये द्या. आणि तितक्यात आला फोन. आणि फोन आल्यानंतर ते लगेच बोलायला चालू केलं. मग हे त्यांना म्हणायला लागले फोनवर, येऊ लागलो म्हणलं होतं, आलं बी नाव काहीच नाही, येत आहो म्हणला होता तुम्ही येत नाव काही नाही. मग कुठली भाषा आहे, लातूरचे. मी म्हणलं लागला मेळ आपला थोडासा, 50% काम झालं. येऊ लालाव की जाऊ लालाव की बोलू लालाव की खाऊ लालाव की, हे की नाही, हे आपली लातूरची भाषा आहे. मग लातूरची भाषा आहे. मग मी साहेबांना म्हणलं साहेब गाव तरी कुठले सांगा, पैसे तर देणारच आहे. ते म्हणजे उदगीर. आम्ही म्हणलं मी बाबळगावचा देशमुख, विलासरावच्या गावचा, बाबळगावचा. आता असं म्हटल्याबरोबर ते म्हणलं मग आई आपल्याकडचंच हाव की. म्हणलं मग आपल्याकडचंच हाव म्हणून देणार नाही काहीच, आपल्याकडचंच हाव नाही. परिस्थिती अशी झाली. 2000 रुपये द्यायचे होते, परंतु ते मग आता काय करायचं. इथपर्यंत आलो, लातूरपर्यंत आलो, बाबळगावपर्यंत आलो. मग आता मी त्यांना म्हणलं साहेब आषाढी कार्तिकी माघवारीला चैत्रवारीला कधी ड्युटी वगैरे तुमची असते का पंढरपूरला. काय करावं म्हणले महाराज, येतो तिथं पण राहायला जागा नसते. मी म्हणलं 42 रूम आहेत आपल्या मठात, कधी या, राहण्याची जेवण्याची सोय करतो. ती म्हणले महाराज चहा पेल्याशिवाय जाऊ देणार नाही. म्हणले पेल्याशिवाय जाणारच नाही, रोपडा देणार नाही. तुम्हाला काय सांग. आता इथं मुद्दा घ्या. काय झालं माहिती का, RTOची भीती कोणाला, ज्याच्याजवळ लायसन नाही, ज्यानं गाडीचा इन्शुरन्स भरला नाही, बरोबर आहे ना, त्याला.
पण ज्याच्याकडे लायसन आहे, इन्शुरन्स भरलेला आहे, त्याला मात्र आरटीओची भीती नाही. तसं जन्म घेण्याची भीती कोणाला? ज्याला विषयाचा भोग घ्यायचा आहे त्याला. पण ज्याला भगवंतच विषय करायचा त्याला जन्म घेण्याची काय भीती आहे? सांगा ना, त्याला जन्म घेण्याची काय भीती आहे? म्हणून महाराज म्हणतात मला जन्म घ्यायचा आहे, पण कशा करता? तुझे चरण सेवा साधा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आता इथं मुद्दा काय झाला की आपण शेतकरी आहेत. बीज जर आपण पेरलं तर ते उगवतं, पण ते भाजून जर पेरलं तर ते उगवत नाही. तसं वाईट जर वासना असेल तर जन्म घ्यावा लागतो. जर शुद्ध वासना असेल तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला परमार्थ करण्याकरता आपण मोकळं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण संत महात्मे या ठिकाणी म्हणतात की पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं कसं समाप्त होतं? तर त्याच्याकरता ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं. कापूर आणि अग्नी एकमेकाच्या जवळ गेला की कापूर समाप्त झाल्याशिवाय राहत नाही. उंदीर मांजराच्या जवळ गेला की उंदीर समाप्त झाल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात मीठ पाण्याच्या जवळ गेलं की समाप्त झाल्याशिवाय राहत नाही. संत महात्म्याने देवाचं नामस्मरण केलं की देव स्वरूप झाले की पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. हे महाराज म्हणतात चुकविव्यता जन्माच्या. या प्रकारानं महाराज म्हणतात काय झालं? आम्ही देवाच्या चरणाजवळ गेलो, देवाचं दर्शन घेतलं, त्याचा परिणाम पुन्हा पुन्हा जन्माला येणं आमचं समाप्त झालं. पण महाराज आम्हाला सांगा ना, तुम्हाला धन आहे, तुमची असणारी पत्नी आहे, तुम्हाला असणारा पुत्र आहे, तुमचे असणारे नातेवाईक आहेत, तुमचा असणारा बंधू आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराजांनी सांगितलं हे जेवढं दिसतंय ना ते सर्व मिथ्या आहे. विठाला 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 पुत्र धन जे आहे ना वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं धन आहे हे नामस्मरण रूपी धन. दुसरं धन कोणतं आहे? ही मृदंग वारकरी संप्रदायाचं धन आहे. महाराज म्हणतात टाळ हे वारकरी संप्रदायाचं धन आहे. विना हे वारकरी संप्रदायाचं धन आहे. आम्हा विठ्ठल जीवन टाळाची पुढिया धन ते वारकरी संप्रदायाचं धन आहे. परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण व्हावं या जतन हे उपाय लाभाचे. ज्या धनाची कधी चोरी होत नाही, राजा त्याला टॅक्स लावत नाही आणि जगाला दिल्यानंतर जे वाढल्याशिवाय राहत नाही ते वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं धन आहे. म्हणून महाराज म्हणतात धन. दुसरे महाराज त्या ठिकाणी म्हणतात दारा. आता हे बीजेचा उत्सव आहे त्याच्यामुळे महाराजांचं वर्णन करून सांगतो. बीजेला कीर्तन कोणाचं आहे? हा करण महाराज. हा तर हा आपले रामकृष्ण महाराज बोळेगावकर त्यांचेच का चिरंजीव? हा विठ्ठला भागवत महाराज बोळेगावकर यांचे नातू. हा म्हणजे आमच्याकडे दिंडी
दिंडी आहे ना तुकोबाराय बरोबर. हा, तर काय होतं, जगद्गुरु तुकोबारायची जी पत्नी आहे त्यांना आवली म्हणायची. आवली म्हणत असताना वारकरी संप्रदायातले काही दुर्दैवी कीर्तनकार कीर्तनामध्ये वर्णन करतात की तुकोबारायची पत्नी कर्कश होती. माझे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराला विनंती आहे, तुम्ही तुकोबारायची पत्नी कर्कश होती ही सांगण्यापेक्षा तुकोबारायला अन्न खाऊ घातल्याशिवाय पोटात अन्नाचा कण जाऊ देत नव्हते हे कीर्तनात तुम्ही सांगा. सांगितलं पाहिजे ना. आमच्या आई साहेबाने तुकोबाराय कोणत्याही डोंगरावर असू द्या तिथं डोक्यावर त्या ठिकाणी टोपलीत भाकरी घेऊन जायच्या, तुकोबारायला खाऊ घालायचं, नंतर आई साहेबांना पोटात त्या ठिकाणी अन्न जाऊ द्यायचं. हे वारकरी संप्रदायाची फार मोठी प्रतिमा आहे. वारकरी संप्रदायामध्ये 3 संत होऊन गेले. एका संत महात्म्याबद्दल सांगतात की पत्नी कर्कश होती, हे चुकीचं आहे. परंतु दुसरं सांगत असताना नाथ महाराजाची पत्नी परमार्थ करता अनुकूल होती. नाथ महाराजांनी सांगितलं परमार्थ करण्याकरता मोकळा झालो. आणि नरसिंह मेहत्याची पत्नी वारली, ती तर म्हणली आता कायमचाच मोकळा झालो परमार्थ करण्याकरता. म्हणजे तुमची जशी अवस्था असेल तसं तुम्ही आपण त्या ठिकाणी करा. काही गोष्टी माणसाला मिळाव्यात, पत्नी चांगली मिळणं, पुत्र चांगला मिळणं, नातेवाईक चांगले मिळणं, हे सगळ्या गोष्टी मिळण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं. मानुष्यम वर वंशजन्म विभव दीर्घायुरारोग्यता सन्मित्र सुसुतता सती प्रयतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय सत्पात्र दाने रती ते विना पुण्येन त्रयोदश गुणः संसारिनो दुर्लभा. 14 गोष्टी माणसाला मिळतात. पत्नी चांगली मिळणं, पुत्र चांगले मिळणे, नातेवाईक चांगले मिळणं, आणि महत्वाची गोष्ट सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर आरोग्य चांगलं असणं. तुम्ही कितीही पैसा असू द्या आणि आरोग्य जर तुमचं व्यवस्थित शरीर जर नसेल ना, काही करू शकत नाही. तुम्ही बघितलं ना, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जेवढा मरण्याच्या अगोदर 15 दिवस असं एका कागदावर लिहून ठेवलं, सत्ता म्हणलं तर केंद्रावर सत्ता आमचीच आहे, गोव्यावर सत्ता त्यांचीच होती, पण शेवटी मात्र मी शरीराच्या समोर हातबल झालो, आता मला शरीर सोडावं लागतंय. याचा अर्थ आहे सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर शरीर आरोग्यम धन संपदा, ही सगळ्यात मोठी असणारी संपत्ती आपली, हे लक्षात घ्या. कारण आपलं आरोग्य ज्यावेळेला धोक्यात येतं ना त्यावेळेला आपले नातेवाईक, तुम्ही अजूनही बघा, एक 50-55च्या पुढे गेल्यानंतर लोक जमीन कशी आहे, की मुलगा कसा आहे हे विचारत नाहीत. पहिल्यांदा फोन केला की दादा तब्येत कशी, बोला की विचारतात का तब्येत कशी आहे. म्हणजे याचा अर्थ 55-56 पासून पुढे मात्र माणसानं व्यवस्थित तब्येत सांभाळणं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मी काय सांगतो, धन पुढे असणारी दारा म्हणजे पत्ती चांगलं त्या ठिकाणी मिळणं, परमार्थ करता अनुकूल मिळणं. गाडीला बैलगाडीला जसे 2 चाक असतात तसं पती आणि पत्नी आपले त्या ठिकाणी प्रपंचात हे 2 चाक आहेत. म्हणून धन दारा पुढे असणारा पुत्र, पुत्र व्हावा पण कसा व्हावा, आमच्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. हे पाठ नसं जाऊ द्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा धन दारा पुत्र जन. समाज काय करतो, स्तुती करतो, हा समाज त्या ठिकाणी आपली निंदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून का ऐसा हा लौकिक कदारा कविना पतित पावना देवराया. पुढचे प्रमाण म्हणण्याचा अधिकार नाही, 60 वर्ष झाल्यानंतर पुढे मी म्हणेल. पण महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करायचं, आपण काय करा, समाजाचा त्याग करा आणि एकांतामध्ये त्या ठिकाणी जाऊन बसा. धनदारा पुत्र जन बंधू. बंधू असावा पण कसा असावा, काय रामायणामध्ये प्रत्येक गोष्ट घेण्यासारखी बघा ना. काही वेळेला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गादीवर बसण्याकरता भांडणं लागतात. बोला ना, गादीवर बसण्याकरता भांडणं लागतात. पण रामायणामधले बंधू गादीवर तू बस म्हणून भांडण आहे. बोला ना, रामायणामध्ये तू बस याच्याकरता भांडण आहे. एका कुटुंबामध्ये आई वडिलाला कोणी सांभाळावं याचं भांडण आहे. ते म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतो, जातो गावासहित नावासहित सांगतो, प्रत्येक महिन्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 30 दिवस असतात आणि काही महिने असतात की त्याच्यामध्ये 28 दिवस. आत्ता गेला बघा 28 दिवस. हां, तर त्याच्यामध्ये काय झालं, प्रत्येकाला त्या ठिकाणी एक महिना वाटून दिला. मग 3 मुलं होते, प्रत्येकाला दिल्यानंतर ज्या वेळेला 28चा दिवस आला नंतर 2 दिवस शिल्लक राहिले, आईला सांगितलं तोपर्यंत तो आता या मंदिरावर बस, म्हणजे सगळेजण थोडं थोडं आणून देऊ. इतकं दुर्दैव झाले मंडळी, मी पुण्यतिथी करणाऱ्या विरोधातला माणूस आहे. मी पुण्यतिथी आई बापाची कधीच करू नका, कधी करू नका. आई वडिलाची पुण्यतिथी कधीही करू नका. फक्त जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना चांगलं सांभाळा. पुन्हा पुण्यतिथी करायची अजिबात गरज नाही, अजिबात गरज नाही. आता तुम्ही जर आई वडिलाला जर वृद्धाश्रमामध्ये ठेवलं असेल आणि पुन्हा पुण्यतिथी केलं काय, इंदुरीकर महाराजांना काय ढोक मारत पूर्ण उघडून पाजला काय, काय परिणाम होणार त्याचं सांगा ना. ही लोकांना फक्त दाखवण्याकरता आहे, ही लोकांना दाखवण्याकरता, हे फक्त लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात धन दारा पुत्र जन पुढे बंधू. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. या प्रकारानं महाराज म्हणतात धन दारा पुत्र जन बंधू सोयरे
वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा सोयरा जर कोण असेल, देव सोयरा, 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 देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा देनाता. एक प्रमाण आहे तुकोबराचं. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. बाकीचे सोडवणार नाहीत, बाकीचे गुंतवणार आहेत. तुम्ही आपण बघा, सोय झाली तर सोयरा, आहे की नाही? सोय झाली तर सोयरा, नाहीतर जवळ जर आपण जर एखादं काम जर नाही केलं तर केल्यानंतर माणसं नाते सुद्धा सांगायला तयार राहत नाहीत. एका मोठ्या व्यक्तीच्या मुखातून मी ऐकलेलं आहे. त्याने सांगितलं, आपण जर मोठे झालो तर लोक त्या ठिकाणी ओढून ताणून नातं लावतात. विलासराव आमच्या फार जवळचे, कोणाच्या बाचीच्या नातीच्या, तिथून ते मग आमचे लय जवळचे. म्हणजे असं नातं सांगितलेलं पुन्हा डबल विचारलं तर ते सांगता येत नाही आपल्याला, म्हणजे इतकं लोक जवळ सांगतात. आणि एखाद्या वेळेला जर त्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी प्रतिकूल वेळ आली तर लोक म्हणतात आहे, पण जरा लांबून नातं आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे. मोठा व्यक्ती झाला की लोक ओढून ताणून त्या ठिकाणी नातं लावतात. देव सोयरा तसं या प्रकारानं धनदारा पुत्रजन बंधू सोयरी पिशून. फक्त एक काम करा, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासे. एका भगवान परमात्म्याला तुम्ही फक्त त्या ठिकाणी शरण जा. महाराज वारकरी संप्रदायामध्ये आपण जर विचार जर केला, आपल्यावर ज्यावेळेला आपत्ती येते ना त्यावेळेला आपलं दुःख वाटून घेण्याकरता कोणीही आपल्या जवळ येत नाही. बघा तुम्ही, आपण जर एखादी गोष्ट चांगली केली ना तर सगळे स्तुती करण्याकरता आपल्या जवळ येतात. पण एखादी गोष्ट जर आपल्याकडून त्या ठिकाणी काय असतं, जरा माफी मागून बोलतो, जरा काय होतं, बऱ्याच वेळेला रस्त्यावर जर शेत असलं तर त्या शेताची किंमत वाढते. बोला की वाढते की नाही? रस्त्यावर जर शेती असेल तर त्या शेतीची किंमत वाढते. रस्त्यावर जर जागा असेल तर त्या जागेची किंमत वाढते. पण माणूस जर रस्त्यावर आला तर त्याची किंमत कमी होते. विठाला 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 म्हणून जास्त रस्त्यावर यायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे की नाही? रस्त्यानं चालायचं पण रस्त्यावर यायचं नाही. रस्त्यानं, कोणत्या रस्त्यानं? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. रस्ता सुद्धा जुना आहे ना, त्याच रस्त्यानं चालायचं. नवीन वाटा कीर्तनकारांना कधी काढायच्या नाहीत, लक्षात घ्या. तसं महाराज या ठिकाणी म्हणतात, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवाशी. कोणाला? देवाला शरण जा. देवाला नाही शरण जाता आलं तर संत महात्म्याला शरण जा. देवाला संताला शरण नाही जाता आलं तर श्री गुरुला त्या ठिकाणी शरण जा. ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. गुरुकृपे, देवाच्या कृपेनं, संताच्या कृपेनं आणि श्री गुरुच्या कृपेनं. म्हणून आमचे ज्ञानोबराय सांगतात की मी जन्माला आलो पण एकदा नाही दोनदा जन्माला आलो. कधी? एकदा आईच्या उदरातून जन्माला आलो म्हणून एकदा जन्म झाला. माझ्या निवृत्तीनाथ महाराजांची कृपा झाली म्हणून एकदा माझा जन्म झाला. काय गोड शब्द आहेत, हे लक्षात घ्या. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी तसं सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवाशी. त्या देवाला तुम्ही त्या ठिकाणी शरण जा. शरण गेलं की मरण नाहीच होऊ शकत नाही, पण मरणाची भीती मात्र 100% नाहीशी होते. का? अर्जुनानं ज्यावेळेस युद्ध करायचं नाही ठरवलं पण देवानं सांगितलं, अरे बाबा हे शरीर कसं आहे माहितीये का, हे जाणार आहे
पण आत्मा मात्र अविनाशी. नैनम छंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेन आपो न शोषयती मारुता. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारेजे हे ना ते उपजे ते नाशे नाशी रे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्रदेशे परिभ्रमेगा. या प्रकारानं महाराज म्हणतात जन्माला आला एक ना एक देव त्या ठिकाणी जाणार. मनुष्य नरेगा देवाशी. मग तुम्हाला जे दिसतंय ना ते कसं आहे महाराज म्हणतात ते सगळं मायावंत आहे. विठाला मायावी भ्रमला करे मायावी भ्रमला करे भ्रमला करे मायावी भ्रमला करे मनता मी माझे करे मनता मी माझे करे हे तो संपत्तीचे वारे तो संपत्तीचे वारे साधुकारे जाईल जाईल गावकऱ्यांनी चारच खांदेकरी आणलीत पण चांगले आणलीत. चारच खांदेकरी इकडे दोन आणि इकडे दोन आणि एक शिकाळीवाला बाद झाले की पाच. काय झाले काय गोड काय असतं माहिती काय लय गोंधळ करण्यापेक्षा थोडेच आणि मस्त गोड तालीम म्हणणारे हे आता हे उजनंद बाबाच्या तालमी तयार झालेली आहेत हे दोघे. हे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्ष वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी सेवा करणारी मंडळी. धनदारा महाराज म्हणतात माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझेने घरे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. बरोबर वेळेमध्ये अभंग किती मोठा असतो द्या. मी असं नाही म्हणणार या वर्षी 3 प्रमाण सोडतो पुढच्या वर्षी 3. आपल्या रक्तातच नाही ते बरोबर सगळे प्रमाण सोडणार. पुढच्या वेळेला आपण परिस्थिती कशी होती माहिती का पुढच्या वेळेचं मुख्यमंत्रीपद लगेच जुळून घेतात. पुढच्या वर्षी 3 सोडतो पण तुझी तारीख घेणार आहेत का नाही घेणार ही माहिती का तुला हे लक्षात घ्या ना. म्हणून माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे घरे. महाराज म्हणतात काय हे मायेमुळे सगळं आपल्याला दिसतं. हे माझं हे माझं हे माझं काही नाही. माया विघ्ने भ्रमला खरे. पुढे महाराज म्हणतात खरं फक्त एकच आहे सत्य साच करे नाम विठोबाचे बरे. बाकीच्या गोष्टी काही खऱ्या नाहीत. दिसण्याकरता फक्त आहे पण असण्याकरता मात्र सत्य नाही. मी तुम्हाला विचारतो कोरोना होता का नव्हता काय होय का नाही होता का नव्हता हा कल्पना नाही. अहो कोरोना होता का नव्हता एवढंच विचारले मी. होता का नव्हता माणसं मिली ना होता का नाही. नाही ते आजाद वादात लय लांब गेलं ते नाही सांगायचं आपल्याला. नाही कोरोना होता का नव्हता होता का जे आरती एवढे लोक त्या ठिकाणी गेले म्हणजे याचा अर्थ कोरोना होता. मला सांगा कोरोना दिसत नव्हता पण माणसं मारत होता का नव्हता. बोला बोला. कोरोना नव्हता म्हणजे दिसत नव्हता पण माणसं मारत होता. एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवायची जो कोरोना दिसत नव्हता तो जर माणसं मारत होता तर जो भगवान परमात्मा दिसत नाही पण तो माणसं वाचवतो हे तुम्ही का मान्य करत नाही. विठाला काही गोष्टी दिसत नाही पण 100% ते आपल्याला मान्य करावं लागतात. तसं
माया ही काय करते? आपल्यावर एक पांघरून घालायचं काम करते. माया विघ्ने भ्रमला करे मनता. ती काय करते? माझं 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 त्या ठिकाणी म्हणतं. रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये एवढाच फरक आहे. महाभारतामध्ये तुझं तेही माझं आणि माझं तेही माझं, बर का. आणि रामायण काय सांगतं? माझं तेही तुझं आणि तुझं तेही तुझं. हे काय शिकवतं? रामायण शिकवतं. मग काय करा? माझं म्हणायचं कोणाला? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठवीती विठोबाचे. याला वारकरी संप्रदायामध्ये माझं म्हणायचं. ज्याला तुम्ही माझं म्हणतात तेच लोक जास्त धोका देतात. तुम्हाला काय म्हणायचं? ज्याला तुम्ही माझं म्हणता ना, हा माझा जवळचा, हा माझा जवळचा. तुम्ही अजूनही बघा, लांबले लोक एखादा परका शत्रू झाला तर त्याला अडवता येतं, पण ज्या दिवशी घरातला शत्रू निर्माण झाला त्याला अडवणं सगळ्यात अवघड जातं. हे लक्षात घ्या. या प्रकारानं महाराज म्हणतात, माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझेनी घरे. पुढे म्हणा, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. एक गोड पुढे प्रमाणे महाराज म्हणतात, धन प्राप्त करताना दुःख आहे, धन सांभाळताना दुःख आहे, धन चोरी गेल्यानंतर सुद्धा दुःख आहे. महाराज म्हणतात, नाही आधी अंती अवसानी. आहे की नाही? येरती माईके दुःखाची येरती नाही आधी अंती अवसानी. आपण ज्या धनाचे वर्तमान काळामध्ये मालक आहे, भूतकाळामध्ये त्या धनाचा दुसराच कोणीतरी मालक होता. वर्तमान काळामध्ये आपण ज्या धनाचे मालक आहेत, भविष्य काळामध्ये त्याचा दुसराच मालक आहे. दादा मी तुम्हाला विचारतो, आतापर्यंत जमीन बदलली का? जमिनीचे मालक बदलले? बघा, आहे की नाही? जमिनीचे, त्या जमिनीनं एवढे मालक बदलले पण जमीन नाही बदलली. परिस्थिती अशी आहे. आपण येणार आहे एक नाही. काय माझ्या नाथ महाराजांचे गोड प्रमाण आहे तो. नाथ महाराज म्हणतात, पक्ष्यानं यावं अंगणामध्ये धान्य ते खावं आणि धान्य खाल्लं की उडून जावं. विठाला विठाला पक्षी अंगणी उतरते तैसे असावे. या प्रकारानं थांबावं आणि वेळ आली की आपण त्या ठिकाणी लगेच निघून जावं. म्हणून माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे घरे. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. आता पुढच्या गोष्टी, वैकुंठवासी आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार, तुम्ही ऐकून जर असाल कीर्तनकार, तर वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे विभूती होऊन गेल्या. त्याच्यामध्ये जगन्नाथ अण्णा पवार आता वर्तमान काळामध्ये आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर, एक वारकरी संप्रदायाची फार मोठी विभूती आहे. हां, तर असे वारकरी संप्रदायामध्ये सेवा करणारे काही मंडळी, काही मंडळी गेली निघून. त्याच्यामध्ये वक्ते बाबा म्हणजे कोणतंही शास्त्र असू द्या, त्या शास्त्रात ते माहिती नव्हती असं कधी बाबा नाही. कोणतंही तुम्ही शास्त्र विचारा, प्रत्येक शास्त्राची माहिती असणारा व्यक्तिमत्व म्हणजे त्या ठिकाणी वक्ते बाबा. वक्ते बाबाचं असं काम होतं मंडळी. आणि आता त्याच तयारीची एक महाराष्ट्रामध्ये व्यक्ती निघाली बघा, त्या तयारीची. नारायण बाबा डॉक्टर जाधव बाबा म्हणून एक आळंदीमध्ये. आपण जर गेलात ना, कोणतंही असू दे शास्त्र, त्या शास्त्राची पूर्णतः स्वरूपानं माहिती असणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबा. विठाला विठाला विठाला. काय असतं माहिती का? माझं घर, आपल्यानंतर एखाद्याला विचारलं हे घर कोणाचं आहे, तर ते म्हणतो माझं घर आहे, माझं घर आहे, माझं घर आहे. आता घर कुठपर्यंत माझं घर आहे? जोपर्यंत नरड्याला घर घर लागत नाही तिथपर्यंत. बोला की, आहे का नाही? तोपर्यंत माझं घर म्हणतो. पण एक ना एक दिवस ज्या घरात आपण आलोय ते घर आपल्याला सोडून त्या ठिकाणी जावं लागतं. देह ही काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? मग महाराज सांगा ना, आम्हाला हे सगळं त्याग करायला सांगितलं. हे मायावंत आहे आम्हाला हेही कळालं. मग मला जे मिळालेलं शरीर आहे ना, ते शरीर तसंच राहणार आहे का? महाराजांनी सांगितलं, बाबा या शरीरावर काळाचा घाला पडतोय, हे आयुष्य थोडं 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 त्या ठिकाणी कमी होत राहत आहे. विठाला
काळ जपतसे महा सोयीताचा घोर वाहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. पुढे प्रमाणामध्ये महाराज सांगतात आयुष्य आपलं जवळ आपण त्या ठिकाणी काळाच्या जवळ चाललेलं आहे. एक ना एक दिवस काळाचा घाला या शरीरावर त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. आता सांगतो इच्छा होती थोडीशी म्हणून आता 16 वर्ष झालं सहज सांगून जातो. आता काय असतं माहिती का, थोडं आपण त्याच्यामध्ये महाराज म्हणतात हे शरीर आहे ना, हे शरीर कसं आहे तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात एखादी कोप असावी ना, त्या कोपीसारखं आहे. कोपीसारखं म्हणजे कसं, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. जर्जर मासी कशी आहे तर महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं एक लक्षात घ्या, कोप जर तयार करायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागतं, तुराटे आणावं लागतात. त्याच्याकरता शिवणारं ते या ठिकाणी व्यवस्थित असतं किंवा वाढ म्हणा जे असेल तर, नाही तुराट्याची असते बरं का. कडबा त्या ठिकाणी घेतला जातो, त्याला व्यवस्थित शिवणारा असावा लागतो. परंतु ज्यावेळेला ती जीर्ण झाली तसं हे जे शरीर आहे ना माणसाचं, एक ना एक दिवस त्या ठिकाणी जीर्ण होतं. महाराज म्हणतात बाळपणे गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यता वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागोता जन्मधरी. या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे दोष, बालपण आहे, तरुणपण आहे, महाराज म्हणतात म्हातारपण आहे, शेवटच्या वेळेला सरपण आहे की नाही. म्हणजे सगळंच आहे ना, बालपण आहे, तरुणपण, म्हातारपण आणि सरपण, म्हणजे सगळ्याच गोष्टी लागतात. या प्रकारानं खूप जर्जर झाली की काय करावं लागते, ती जशी समाप्त होते तसं हे शरीर आहे ना, एक ना एक दिवस हे जर्जर होतं. आणि जर्जर झाला असताना माझ्या ज्ञानोबरांनी गोड उदाहरण दिलं. ज्ञानोबराय म्हणतात अरे देवा तू आमच्यावर अन्याय केला. ते म्हणले काय केलं, मला जी दिलेली घोंगडी ना ती 9 ठिकाणी तू फाडून टाकलीस, पण तुझी मात्र शुद्ध सत्वात्मक घोंगडी. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगुली रे. महाराज म्हणतात नवाई टाई फाटून गेली ती तू आम्हाशी दिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. काय एक उदाहरण देतो आणि पुढच्या प्रमाणावर त्या ठिकाणी जातो. मी कधी उदाहरण दिले का नाही मला माहिती नाही, पण सांगतो मी तुम्हाला. काय झालं, आता ती पद्धत जरा बंद होत आली. कोणती, की मुलीच्या लग्नामध्ये ही वस्तू दे, ती वस्तू दे, ती वस्तू दे. आता मग ते काय म्हणतात माहिती का नवरदेवाकडचे, आम्हाला काही देऊ नका, फक्त फर्निचर करून द्या. असं माते देऊन घालतात ना शेवटपर्यंत. तुम्हाला सांगतो फर्निचर करून द्या, आम्हाला काही नको, तुमचं आम्हाला काही सुद्धा नको, मग फक्त आमच्या घरातलं फर्निचर करून द्या. असं 2-3 लाखाला नेऊन पूर्ण त्या वडिलाची कड लावून टाकतात. माझं एक परिस्थिती अशी आहे, काही देऊ नका ही शब्द लय घातक बघा. तुम्ही आम्हाला काही देऊ नका असं म्हटलं ना, माणूस विचारत पडतो की आता ह्याला नक्की काय द्यावं. बरं किती जरी दिलं तर ते काय असतं, कवटीमध्ये जसं काही एखादं टाकलं की त्या कवटीची आशा काही समाप्त होत नाही, तसं किती जरी दिलं तरी माणसाची आशा कधी समाप्त होत नाही, हे लक्षात घ्या. महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय होतं, आयुष्य जात आहे पहा काळ जपत सीमा. काळाचा घाला आपल्या या शरीरावर त्या ठिकाणी पडत असतो. काय होतं माहिती का, फक्त सावधगिरी बाळगावी लागते. कोणती, की आयुष्य जरी संपणार असेल परंतु आनंदानं जर काही गोष्टी झाल्या तर मात्र त्या ठिकाणी आनंद झाल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा काळ जपत सीमा. या शरीराला काय काय होतं वेगवेगळ्या प्रकाराने महाराज म्हणतात, काही वेळेला रोगाच्या युगाने हे शरीर त्या ठिकाणी संपलं जातं, काही वेळेला अपघाताच्या दृष्टिकोनातून हे शरीर त्या ठिकाणी संपलं जातं, काही वेळेला मनुष्य त्या ठिकाणी आत्महत्या करतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की मोठमोठे लोक, पण जगाला ब्रह्मज्ञान सांगणारे लोक, पण त्यावेळेला काही वेळेला अशी वेळ येते की त्यावेळेला त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. आज आपण जर पाठीमागं 2-4 वर्षापूर्वी पाहिलं, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर उदयसिंहजी देशमुख भैयू महाराज एवढा प्रचाराने प्रसार केला की अनाथ लेकराला सांभाळण्याचं काम मोठं प्रचाराने प्रसार केला. पण शेवटी उदयसिंह भैयू महाराजांनी त्या ठिकाणी आत्महत्या करून आपलं शरीर त्या ठिकाणी संपवलं. बाबा आमटे त्यांची असणारी मुलगी आहे, मला वाटते बहुतेक आहे की नाही, तिनं सुद्धा आपलं शरीर संपवत असताना आत्महत्या करून त्या ठिकाणी शरीर संपवलं. काय असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळेला आपल्या घरातल्या लोकांनी 1-2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या सर्व माझ्या माता भगिनी पाठीमागे बसतात. आपल्या पतीवर जर त्या ठिकाणी कर्ज असेल ना, तर जेवायला पती बसतं की फक्त एवढंच म्हणायचं, या वर्षी नाही फेडलं ना नका फेडू द्या, पण पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून फेडू. तुमचं काय मत आहे, मी बोललेलं पडते तुम्हाला, आपण सगळ्यांनी मिळून फेडू, पण अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण काय असतं माहिती आहे का, ह्यांना काही बाकीच्या वेळेला सापडत नाहीत माणसं. मग ज्या वेळेला मनुष्य बसला की ते म्हणणार ह्या वर्षी फेटलं असतं पण तुमच्यामुळे फेटलं नाही. बोला की तुम्ही बी होय म्हणा लवकर, काय करावं आता परिस्थिती अशी. मग ते असं म्हणतात. मग ह्याच्यामुळे त्याला काय वाटतं, घरातले लोकही आपल्याला मदत करण्याकरता तयार नाहीत. आज सगळ्यात मोठं जर दुःख कोणतं असेल तर आम्हाला ज्यांच्या माळ्या आहेत आणि आमचे श्री गुरु पुंडलिक महाराजांचे बंधू शिरीष महाराज मोरे, आज तुम्ही विचार करा ना, किती मोठी व्यक्ती होती. या महाराष्ट्रामध्ये सरकार यावं
याच्याकरता ज्या व्यक्तीने 188 सभा या महाराष्ट्रामध्ये घेतल्या, एवढं मोठं कार्य कोणाचंच नाही. लोक दाखवत असतील, पण एवढं मोठं कार्य केलं आणि त्या व्यक्तीला स्वतःचं जीवन संपवावं लागलं. साधी दुःखद गोष्ट आहे का ही, लक्षात घ्या. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, आपण सतत एक काम करायचं. तुम्हाला जी वेळ मिळेल ना, त्या वेळेमध्ये तुम्ही नामस्मरण करत चला. नामस्मरण जेवढं जेवढं तुम्ही कराल ना, तेवढे तेवढे मनात ते वाईट विचार तुमच्या शरीरातून निघून गेल्याशिवाय. सगळ्यात मोठं साधन आहे कलियुगामध्ये. कलियुगा माझी करावे कीर्तन. हे जर तुम्ही साधन केलं ना, तर आपलं शरीर तर जाणारच आहे, कोणी वाचण्याकरता आलं नाही. महाराज म्हणतात, येते नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम, शिने पुण्यमृत्य लोकम विशंती, एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामाला बनते. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठे उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. प्रत्येकाला जायचंय. कसं जायचंय? आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. मग एकच काम करा, स्वहिताचा घोर वहा, ध्याने रहा श्रीहरीच्या हित, ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे किंवा एकविध. म्हणून या प्रकारे महाराज म्हणतात, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. मग आपण एक काम करायचं, संत महात्मे भेटत नाही, भेटले तरी ते कळत नाहीत, कळाले तरी त्यांचं दर्शन आपल्याला होत नाही. मग काय करा, त्यांच्या चरणावर भावनेनं त्या ठिकाणी मस्तक ठेवा. की महाराज अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात, संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, क्षणा क्षण नामस्मरा, क्षणा क्षण नामस्मरा, मुक्ती सायुज्यता भरा, मुक्ती सायुज्यता भरा, हे करा रे बाबा, हे करा धन तारा रुद्र संत चरणी भावधरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा. हेच करा बापानो. इथं संत चरण हा शब्द आला. मी तर ते प्रमाण कधी उत्तर दिलं असेल किंवा नसेल, परंतु अवघाच्या आकार ग्रासियेला काळे, एकच निराळे हरीचे नाम. आपण काही इथं अभंग तो घेता नाही, परंतु काय होतं, संत चरणी भाव धरा. आज हा जो भाव आला ना, संत चरणामुळं काय होतं याचं उत्तर एक रामायणात देतो आणि पुढे शेवटच्या प्रमाणाकडे मी जातो. आपण बऱ्याच वेळेला वक्तेबाबांच्या मुखातून हे उदाहरण ऐकलं असतं बघा. आता मी जे बोलतोय ते काय झालं, की जेवढं सेतू रचायचं काम चालू झालं, सेतू रचायचं काम चालू झाल्यानंतर तिथं प्रत्येकाने एक एक दगड आणायचा, तिथं टाकायचा, एक दगड आणायचा टाकायचा. जसं जसं ज्याचं ताकद होते त्या त्या प्रकारानं दगड आणायचे टाकायचे. हनुमंतरायनं मात्र काय करायचं, मोठमोठे पर्वत मोठमोठे डोंगर उचलून आणायचे आणि त्या ठिकाणी आणून टाकायचे. टाकत असताना एक खारुताई काय करत होती, इकडे तिकडे फिरत होती. फिरत असताना तिनं काय करायचं, त्या वाळवंटामध्ये जायचं. वाळवंटामध्ये गेल्यानंतर थोडंसं लोळायचं, अंगाला ओलं करायचं, तिथं जाऊन लोळायचं. लोळल्यानंतर अंगाला वाळू लागायचे. वाळू लागली की पुन्हा तिथं सेतूजवळ जायचं आणि गेल्यानंतर अंग असं झाडायचं आणि त्याच्यामध्ये ते वाळू पडायचे. म्हणजे याला खारीचा वाटा म्हणतात. लोक काय म्हणतात, प्रत्येकानं 5-5 लाख रुपये दिले, मी 5,000 दिले, कोणी 500 दिले, याला म्हणायचं खारीचा वाटा. मग त्या प्रकारानं तिथं ज्यावेळेला जायचे, गेले की अंग असं झटकायचे, झटकलं की लगेच तिथं वाळू पडायचे. प्रत्येक जणांना पाहायचं, म्हणायचं बघा किती मदत करते. तुम्हाला एक सांगू का, सगळे जर पेटवणारे असतील पण चोचीनं थोडं पाणी टाकणारा जरी असला, काय हरकत आहे त्याला सांगा ना. इतिहास ज्यावेळेला निघेल तिथं नाव निघेल ना तिथं, की बाबा चिमणीनं थोडासा प्रयत्न केला, की जसं याला खारीचा वाटा म्हणायचा. मग त्यावेळेला तिनं काय करायचं, त्या ठिकाणी खारुताईनं आली की तिथं अंग झाडायचे. झाडत असताना हनुमंतराय तिकडून आले आणि हनुमंतराय आल्यानंतर
हे महादेवाचं मंदिर आहे, ती कुठं जाईल सांगा की मला. असू दे. तुम्हाला सांगू का, बोलू का उघड नको, काहीतरी चूक घडल्याशिवाय ते येणार नाही. तुम्हाला सांगतो, चूक घडली म्हणून आले ते. ते तोंड दाखवून गेले फक्त. आता विठाला विठाला माझी विनंती आहे, आज होळीचा सण आहे. आज होळीचा सण आहे. आपण त्या होळीमध्ये गौऱ्या लाकडं वगैरे जाळण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की आपल्याला जी व्यसन असेल, ज्याला तंबाखूचं व्यसन असेल, त्यानं आज इथं ज्ञानोबराच्या भगवंताच्या समोर इथं प्रार्थना करा. आपल्या कल्लेश्वराच्या समोर. कल्लेश्वर भगवान परमात्मा ना आपला. कल्लेश्वर का कालेश्वर? कल्लेश्वर भगवंताच्या समोर प्रार्थना करायची. आजपासून मी तंबाखू खाणार नाही, याची होळी करा. आजपासून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी होळी करायची. मी जर दारू पित असेल तर मी आजपासून दारू पिणार नाही, अशी होळी करायची. वाईट गोष्टी सोडून द्या ना. किती दिवस आपण वाईट गोष्टी ठेवणार ना. वाईट गोष्टीची होळी करणं ही संप्रदायामध्ये सगळ्यात मोठी होळी आहे. बाकीची काय होळी सांगा ना. दुर्गुण टाकायचे आणि त्या ठिकाणी सद्गुण आपण धारण करायचे. हे वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी होळी आहे. काम क्रोध बंदीखाने तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. या प्रकारनं सगळ्या गोष्टीचं दहन करणं हे वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठं महत्वाचं आहे. मी काय सांगत होतो की ज्यावेळेला ती खारुताई लक्षात ठेवत जा. आणि त्यावेळेला ते खारुताईनं काय करायचं, एक एक त्या ठिकाणी जायचं, अंग झटकायचं आणि मदत करायची. हनुमंतराय मोठे पर्वत घेऊन आलाय, आल्याबरोबर तिथं टाकणार, तितक्यात पडला हिच्या शेपटीवर पाय. कुणाच्या? त्या खारुताईच्या शेपटीवर पाय पडला आणि पडल्यानंतर खारुताई मोठ्यानं चिरकल्याबरोबर हनुमंतरायच्या काही लक्षात येईना आपला पाय पडलेला. त्याने तो पर्वत टाकला आणि हनुमंतराय निघून गेले. ती मोठ्यानं चिरकल्यामुळं प्रभू रामचंद्र जवळ आले आणि खारुताईला विचारलं, खारुताई काय झालं ग? ती म्हणजे कोणीतरी आला आणि माझ्या शेपटीवर पाय दिला, मला त्रास झाला म्हणून मी मोठ्यानं ओरडले. प्रभू रामचंद्रानं ग बसव का नाही? प्रभू रामचंद्र म्हणजे कोणी असू दे, फक्त नाव सांग, त्याला समाप्तच करतो. बोला की. प्रभू रामचंद्र काय म्हणले? कोणी असू दे समाप्तच करतो. कोणी असू दे, आपल्या पक्षाचा असू दे, कोणी असू दे, घोटाळा केला की त्याला आत घालतो. बोला की, आहे की नाही? नाही असू द्या, परिस्थिती अशी आहे. मग असं करतो म्हटल्यानंतर परिणाम काय झाला? ते म्हणले देवा खरंच का? तर ते प्रभू रामचंद्र म्हणले खरंच. पुन्हा एकदा खारुताईने विचारलं खरंच का? तर ते म्हणले खरंच. मग खरंच आहे 2-3दा विचारल्यानंतर ते म्हणले मग आपले हनुमंतराय होते, ते म्हणले मग त्याच्यावर चौकशी समिती नेमू आपण. बोला की. अरे हे भंगार काम. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये चौकशी समिती नेमून गोपीनाथराव मुंडे गेले आणि चौकशी समिती नेमणार आता म्हणून अजितदादा गेले. विठाला विठाला तुम्हाला सांगतो, वारकऱ्याच्या विरोधामध्ये जाणं एवढं सोपं नाही कोणत्या सरकारला. मी आज इथं बोलतोय, कोणत्याही सरकारला विरोध नाही. कारण महाराष्ट्रावर कोणाचं सरकार आणायचं हे वारकऱ्याचंच काम आहे. पण कोणाला पालतं घालून वर बसायचं हे आमचंच काम आहे. आमच्या वारकऱ्याच्या मनावर आहे. आमचे महाराज लोक जर चांगले व्यवस्थित कामाला जर लागले तर 8 बैली नांगरानं रान उलटून काढत असतो आम्ही. तुम्हाला सांगतो, 8 बैली नांगरानं. आमचा नाद कुणी करायचा नाही. आमच्या नादाला जो लागला त्याचा नादच आम्ही पूर्ण करत असतो. तुम्हाला सांगतो, हे लक्षात घ्यायचं फक्त. आता फक्त मी सांगणार नाही, नाहीतर एका बाजूनं जर उभा केलं ना, जा बरं इकडच्या बाजूला लवटे गुरुजी आपले गजानन महाराज आपलं संस्थान, इकडं लवटे गुरुजीनं इकडून हा करायला चालू कर द्या. तिकडच्या बाजूला जर गेलं संदीपान महाराज हासेगावकर, पलीकडे गेलं नामदेव शास्त्री महाराज, इकडे परभणी जिल्ह्यात गेलं अच्युत महाराज दस्तापूरकर. एक 5-25 तर खासदार सहज निवडून येतील आमच्या वारकऱ्याची. सहज निवडून येतील का नाही मला सांगा. पण आम्हाला तिकडे त्या गहाणीत जायचं नाही. फक्त हे लक्षात ठेवा, आपलं काम नाही धर्मकारण राजकारण लोकांनी करावं, पण धर्मकारणाचा त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतल्याशिवाय करू नये, हे फक्त लक्षात ठेवा. सांगतो ना उदाहरण, तुम्हाला उदाहरण देतो ना. वशिष्ठ विश्वामित्र होते तर इकडे प्रभू रामचंद्र होते, सांदीपानी होते तर इकडे कृष्ण भगवान परमात्मा होते. आणि तुम्हाला एक सांगतो, जगद्गुरु तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. हेच गुरु आहेत. तुम्हाला सांगतो, हेच गुरु आहेत. तुम्हाला सांगता, कोणी जरी म्हणत असेल, टिंबडे वाजवत असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? कोण?
तुकाराम महाराज कुणाचे गुरु आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. बाकीचं कोणी असू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारांचे त्यांनी याच सांगितलं ना, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे मा करणे काम, बीज वाढवावे नाम. मी जसं या माळेगाव मध्ये येतोय, मला पहिल्यांदा सगळ्यात मोठा आनंद होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं, नंतर मंदिरात जायचं. आता तर तुम्ही इकडेही केले आणि तिकडेही केले, हे की नाही? असू द्या ना. तुम्हाला सांगू का, महिलांना नाचवणारे राजे अनेक होऊन गेले, पण महिलांचं रक्षण करणारा एकच राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठाला महाराज त्या ठिकाणी संत चरणी भाव धरा. मग त्याने सांगितलं, माझ्या शेपटीवर हनुमंतरायनं पाय दिला. ते म्हणले चौकशी समिती नेमू. मग ते शेवटी तिनंच विचार केला. ते म्हणले हे काही शिक्षा देणार नाहीत, पण आपण कशाला हे करायचं. ते म्हणले देवा, हनुमंतरायला वगैरे मारू नका, काय करू नका, हनुमंतरायचेच माझ्यावर उपकार आहेत. ते म्हणले कसे काय उपकार? हनुमंतरायानं जर माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर मी ओरडले नसते, आणि मी जर ओरडले नसते तर तुम्ही माझ्या भेटीला आला असता का? संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजतावरा, हेच करा बापानो. एकुलती एक मुलगी जर असेल ना, तिचं जर लग्न झालं, 40-50 एकर त्या मुलीच्या नावावर जमीन आहे, आणि तिचं जर लग्न झालं तर ती मुलगी नवऱ्याकडे नांदायला जात नाही. तिची संपत्ती असल्यामुळे नवराच हिच्याकडे नांदायला येतो. तसं वारकरी संप्रदायामध्ये देवाचं नामस्मरण केलं ना, भक्ती मुक्तीकडे जायची गरज नाही, मुक्तीच आमच्याकडे येते. तू काय म्हणे मुक्ती परिणली आता दिवस चारी केळी मिळे, संत जरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुजतावरा, हेच करा बापानो. मग काय करा? महाराज पुढे त्या ठिकाणी विष्णुदास विना विनामा बोलू नका गाडी बंद पडली की त्याला गाडी सोडून जावी लागते. पण अगोदर जर दुसऱ्याच्या गाडीवर जर 2-3 वर्ष किन्नर म्हणून राहिला ना, काही असू द्या, तुम्हाला सांगतो एखादं वायर जर तुटलं तर कुठलेही वायर कुठेही जोडणार आणि गाडी चालू करणार. हे आम्ही किन्नर होऊन ड्रायव्हर झालेली लोक आहेत, हे लक्षात घ्या. मोठ्या फडाच्या सानिध्यामध्ये श्री गुरु देवकर महाराजांच्या सानिध्यात तालमीत तयार झालेली आम्ही लोक आहेत, हे लक्षात घ्या. पण आमच्या श्री गुरुला कमीपणा येणार नाही असं कधी जीवन जगणार नाही आम्ही, हे लक्षात घ्या. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ही आपण जगली पाहिजे, हे लक्षात घ्या. काय ही प्रमाण म्हणत असताना एखादं प्रमाण म्हणताना ते डबल चाली आमच्याकडे येणार नाहीत, नाविन्यपूर्ण सगळ्या चाली. एखादं गादा भजन करत असताना तुम्ही काय करा, पुढच्या वर्षी जरा आग्रह धरा, आमच्या श्री गुरु पुंडलिक महाराजांना काय करा, जरा लवकर बोलवा आणि त्यांचं आमच्या महाराजांचं गाता भजन ऐका. तुम्ही 4 तास गाता भजन ऐकले की 200 चाली ऐकायला भेटतील. 200 चाली अशा चाली ना, तुम्हाला सांगतो, आहे की नाही. आता जर मोठ्या तालमीमध्ये तयार झाला तर पहिलवान चांगला होतो. आता काही जणाला गायकाला आम्ही चाली म्हणलं, चाली म्हणता का, ती म्हणतात म्हणतो, मग ती चाली म्हणतात, पण ते कशात चालीचे धी दाखवतात, आम्ही अशा चालीचेत म्हणून, हे की नाही. हे दुर्दैवाची लोक तुम्हाला सांगतो. आपण खास वारकरी संप्रदायाचं गाता भजन महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐका. अनेक वेळेला आता माझा मुलगा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या कदम माऊलीकडे आहे, तिथं मी त्याला सांगितलं भजन ऐकायचं फक्त आमच्या श्री गुरु पुंडलिक महाराजाचं.
वारकरी संप्रदायामध्ये नाविन्य पूर्ण चालय. तुम्ही जर एखादा जर म्हणायला लागला ना तर म्हणत असताना बरोबरच त्याचा अंतरा बदलून टाकणार. अंतर तुम्हाला बघितलंच असेल झटका एखाद्या वेळा काल. अंतरा बदलला की दुसऱ्याला अजिबात चाल म्हणता येत नाही. पुन्हा पहिल्या चालीवर येणार. सख्खी बहीण का चुलत बहीण का मावस बहीण ओळखूच येत नाही. विठाला विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमान चुका नेमा हरिभक्ती. शेवटच्या प्रमाणामध्ये विष्णुदास. वारकरी संप्रदायामध्ये मालक व्हायचं नाही, दास व्हायचं. तुम्ही मला कसं व्हायचं? हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास तुमची दाशीचा दास करून ठेवा. विष्णुदास, रामदास, कामदास या प्रकारानं विष्णुदास विनवी नामा. काय करतात? विनवणी करतात. काय विनवणी केली? महाराज म्हणतात आम्ही तुम्ही लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकोबराची भाषा तीच नामदेवराची भाषा, नामदेवराय तुकोबराची भाषा तीच आमच्या ज्ञानोबराची भाषा, तीच नाथ महाराजांची भाषा. हे वारकरी विष्णुदास विनवी नामा. काय करा? भूलू नका भवकामा. बाकीच्या गोष्टी मात्र तुम्ही त्या ठिकाणी भूलून राहू नका. मग काय करा? धरा अंतरी निज प्रेमा. कोणाबद्दल? भगवंताबद्दल त्या ठिकाणी प्रेम धरा. न चुका नेमा हरिभक्ती. वारकरी संप्रदायामध्ये जो काही नियम आहे, परंपरा आहे, त्या परंपरेला आपण कधी त्या ठिकाणी चुकू नये. एकच जाता जाता प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी बऱ्याच वेळा कीर्तनकार येतात, कीर्तन करून निघून जातात. माझी एक विनंती आहे की आपण पालखी सोहळा जो 2 महिने चालतो, ज्ञानोबराचा आणि तुकोबराचा, आषाढी आणि कार्तिकी, आपण काय करायचं? नियम जो आहे ना वारकरी संप्रदायाचा, कीर्तनकारानं कीर्तनामध्ये सांगितलं की त्या ठिकाणी आपण पालखी सोहळ्यात गेलं पाहिजे. पण बरेच कीर्तनकार ज्ञानोबरा तुकोबराचा पालखी सोहळा आषाढी कार्तिकीचा चालू झाला, सगळे महाराज लोक तिकडे गुंतले की इकडे लगेच 13व्याचे 10व्याचे कीर्तन करत फिरणार. बोला की म्हणजे काय होतं? तिकडे ती गुंतले की इकडे हे फिरत बसणार. माझी विनंती आहे, जो कीर्तनकार आषाढी वारीच्या वेळेला फोन केला आणि त्यानं सांगितलं मी पालखी सोहळ्यात आहे, त्याचीच कीर्तनकाराची तारीख घ्यायची. हे इकडे जे फिरतात ना आपलं गोळा करत, त्यांना नाही बोलवायचं. हे लक्षात घ्या. हे परंपरा आहे. आमच्या जर वारकरी फडकऱ्याची 1.5 महिन्याची दिंडी असते. 1 महिन्याची दिंडी नाही. पहिल्यांदा इकडून दिंडी निघणार, आमच्या ज्ञानोबरा तुकोबराला आणायला जाणार, पुन्हा तिकडून 17 दिवस घेऊन येणार, पुन्हा परत वारीला, परत अजून जाणार. ही 1.5 महिन्याची आमची दिंडी असते. तीच परंपरा टिकविण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. न चुका नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबराचं जसं भजन केलं तसं सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक आमच्या वारकरी फडकऱ्यामध्ये जे भजन आहे तुकोबराचं भजन, ते तुकोबराचं भजन करा. आणि तुकोबराचं भजन करत असताना महाराष्ट्रामध्ये अंतर्गत जे संत होऊन गेले त्याच्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे सर्व संतांचं भजन करायचं आहे. श्री गुरु महाराजांनी आता कोणतं भजन घेतलं मला काय माहिती नाही, पण महाराजांचंच आवडीचं भजन श्री गुरु पुंडलिक महाराजांचं एक आवडतं भजन आहे. मृदंगाचार्याने मृदंग आता ओढून वाजवायचा, टाळकऱ्याने टाळ ओढून वाजवायचे, बसलेल्या मंडळी माता भगिनी सर्वांनी टाळे वाजवायचे, गोड असं ओढून त्या ठिकाणी भजन करायचं. तुकाराम 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 तुकाराम, टाळी टाळी तुकाराम, टाळी टाळी तुकाराम.
सहकारी मित्र काय महाराजांचं ना हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज यांचं असणार हे चॅनल आहे बरं का. काही गोष्टी वगळा आणि काही सोडा बरं का. त्या ठिकाणी कसं असतं आम्ही जे बोलतो आणि त्याला काही भेणार बी नाही. जरी काय झालं तरी काय असतं ना ज्ञानोबरा आहे तुकोबरा करता आत गेलं तर काय बिघडणार आहे. आठवण तर काढताल ना कधीतरी. काही नसतं. तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये आपण फक्त ज्या संत महात्म्याला लोकांनी त्रास दिला तुम्हाला वाटतं काय त्यावेळेस मुंबाजी भाऊ होते आता सुद्धा मुंबाजी भाऊ आहेत हे लक्षात घ्या. ज्या अर्थी आपण संत महात्म्यावरचा द्वेष करतो सालो मालो हरीचे दास म्हणून केला अवघा नाश या प्रकारानं आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की वारकरी संप्रदायाचा प्रचाराने प्रसार करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाला कधी कमीपणा येणार नाही अशा दृष्टिकोनातून आपण कीर्तनं त्या ठिकाणी करायचे. वेळेमध्ये कीर्तनाला सुरुवात त्या ठिकाणी झाली. वेळेमध्ये आपण कीर्तनाची सांगता करत असताना आपल्याला विनंती आहे महाराष्ट्रातील विद्वता प्रचुर कीर्तनकार मला वाटते तुम्ही एक काम करावं पुढच्या वर्षी की जगद्गुरु तुकोबराचे वंशज दरवर्षी आणता त्यांना दरवर्षी आणा. पण पुढच्या वर्षीपासून मला वाटते तुम्ही योगीराज महाराज गोसावी म्हणजे एकनाथ महाराजांचे वंशज यांना आणण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा. का नामदेवराचे वंशज आले तुकोबराचे वंशज आले मग एकदा नाथ महाराजांचे वंशज आणा की आणा ना. या पुढं मुक्ताईचे सेवक आमचे रवींद्र महाराज हरणे म्हणून त्यांना कधी म्हणजे असं प्रत्येकाला त्या ठिकाणी आमच्यासारख्याला माझ्यासारख्याला एखाद्या वेळा जर पाठीमागं थोडं झालं की आता 16 वर्षे तिकीट दिलं ना प्रत्येक वेळा किती वेळ देता त्या दृष्टिकोनातून आमच्यासारख्याला पाठीमागं आलं तरी जमतंय. परंतु महाराष्ट्रामध्ये काही विद्वता प्रचुर कीर्तनकार मंडळीत अशाला त्या ठिकाणी बोलण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत राहावा. आणि सर्वांना विनंती करतो की हे मी जे काही 2 शब्द बोललो आहे ते सर्व वारकरी फडकरीची 340 वर्षाची परंपरा माझ्या घराण्यामध्ये चालत आली आणि त्या दृष्टिकोनातून त्या परंपरेचं पुण्य आणि आज वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं असणारे जे काय आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मी 2 तास त्या ठिकाणी बोलू शकलो. वेळेमध्ये कीर्तनाची सुरुवात झाली. वेळेमध्ये म्हणजे 15 मिनटं मी जास्त घेतले. असू द्या आम्हाला सवय देशमुखाला मरायचं पण पुढची लवकर सोडायची नाही म्हणजे असू द्या त्याच्यामुळं 15-20 मिनटं थोडे घेते. आता एकच कीर्तन वर्षामध्ये आपलं असतं त्या दृष्टिकोनातून 15-20 मिनटं थोडंसं पुढं गेलं पण अभंगाला धरून व्यवस्थित चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. असंच माझ्या सर्व गायक वादक मंडळांनी असंच आपण दरवर्षी योगदान देत राहावं. या ठिकाणचं ग्रामदैवत कलेश्वर भगवान परमात्मा याचा असणारा आशीर्वाद आहे. हे साधं दैवत नाही मंडळी साधं दैवत नाही. एक लक्षात घ्या हे जागृत देवस्थान आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी अनुभव त्या ठिकाणी येत असतो आणि याच्यामुळं आपण असं नाही समजायचं इथं साप वगैरे निघाला काय झालं आता त्याच्या गळ्यातलं जे असणार आहे ते दुसरीकडे कुठं जाईल इथंच येईल महादेवाच्या मंदिरातच. लक्षात घ्या त्या दृष्टिकोनातून एक अद्भुत असणारा चमत्कार आपल्याला त्या ठिकाणी नागनाथ भगवान परमात्म्यानं त्यांना दाखवला. आपण फक्त आपण या सेवेला कधीही कुठे कमी पडू नये ही भावना मी त्या ठिकाणी प्रगट करतो. उत्तरोत्तर भविष्य काळामध्ये माळेगावकरांचा असणारा हा उत्सव भविष्य काळामध्ये असाच वृद्धिगत त्या ठिकाणी होत राहावा. येवलेचे रोप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी असंच आपल्याकडून सेवा घडत राहावी ही भावना मी त्या ठिकाणी प्रगट करतो. आज काय झाले माहिती का दिवसभर आम्हाला जेवताच आलं नाही. ते ग्रहण होतं ना ते आता ते म्हणले कितीतरी 100 वर्षानं का 200 वर्षानं खडतर ग्रहण आले त्याच्यामुळं आपल्याला काही भोजन करता आलं नाही. आता मला थोडासा येण्याचा उशीर झाला. गुरुजी महाराजांची गाठ पडली त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला. तर वेळ झाला पण वेळेमध्ये इथं पोहोचलो आणि वेळेमध्ये चिंतन सेवा जशी करता आली तसे तुमच्या आमच्या ऋणानुबंध भविष्य काळामध्ये वाढत राहावे ही भावना मी प्रगट करतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय परमपूज्य वंदने उज्ज्वलानंद बाबा काशीनाथ महाराज या ठिकाणचं ग्रामदैवत कल्लेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करतो. गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पायाच्या प्रसादे काही बोलेलो विनोदी मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडेलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या ठिकाणी ज्या सद्भक्तांनी आज सकाळी पंगत घेतलेली आहे संध्याकाळची पंगत घेतलेली आहे आणि ही संत सेवा घेतलेली आहे त्यांचा या ठिकाणी